जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज आपण कर्जमाफी बद्दल सरांसोबत एक खूप महत्वाची चर्चा करणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर सर. आपल्या कृषी रडार चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये कर्जमाफी बद्दल बरेच प्रश्न आहेत. तर याविषयी आपण जे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न आहे, कर्जमाफी यादीमध्ये शेतकऱ्यांना रक्कम कमी दाखवत आहे, त्या शेतकऱ्यांनी काय करावे? केवायसी करावी का नाही? नक्कीच हा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कर्जमाफीच्या याद्या आलेल्या आहेत, परंतु कर्जमाफीच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना रक्कम कमी दाखवत आहे. हो ना. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही केवायसी करावी का नाही करावी. कारण की शेतकऱ्याचं कर्ज 1 लाख असेल तर यादीवर 25,000, 30,000, 40,000, 50,000 रुपये अशी रकमेची तफावत दिसत आहे. हो ना. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. परंतु याच्यामध्ये महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. जर तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल पण तुम्हाला कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमची रक्कम कमी दाखवत असेल तरी काय घाबरून जाण्याचं काही टेन्शन नाही. कारण की सगळ्या शेतकऱ्यांचं 70 ते 80% शेतकऱ्यांचं यादीमध्ये रक्कम कमी दाखवत आहे. मग त्यांनी काय करायचं की आपले सरकार सेवा केंद्रावर, सेतू केंद्रावर जायचं आहे. तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची ऑनलाईन पोर्टलला म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 हे जे काही पोर्टल सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे, तर या पोर्टलवरच तुमचं केवायसी करत असताना जेवढी अमाऊंट दाखवत आहे ती तुमची अमाऊंट ही योग्य आहे. आता ही कर्जमाफीच्या यादीवरची रक्कम शेतकऱ्यांनी ग्राह्य धरू नका. माझं स्वतःचं उदाहरण दाखवतो. माझं कर्ज आहे 93,000 रुपये, पूर्णपणे व्याज आणि मुद्दल कर्ज 93,000 आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये माझं नाव आल्यानंतर रक्कम माफ होणारी त्या यादीवर रक्कम दाखवली 24,000. परंतु प्रत्यक्षात मी पोर्टलला चेक केलं तर त्या ठिकाणी माझी पूर्ण 93,000 रुपये रक्कम दाखवत आहे. मग पोर्टलवरची ऑनलाईन वरची जी रक्कम आहे ती रक्कम फायनल आहे. त्यामुळे मी माझी केवायसी करून घेतली. जर तुमचं अशा प्रकारे यादीवर रक्कम कमी दाखवत असेल मग तुम्हाला ती रक्कम यादीवरची ग्राह्य धरायची नाही. पोर्टलला जेवढी दाखवत असेल ती तुम्ही रक्कम तपासायची आहे. मग पोर्टलला जर कमी रक्कम दाखवत असेल तर तुम्ही केवायसी करू नका. पण पोर्टलला 100% खरी रक्कम दाखवत आहे, नंतर तुम्ही केवायसी करू शकता. अशा प्रकारचे नवीन अपडेट आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही त्यांना कर्जमाफी मिळणार की नाही? ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये अद्यापपर्यंत नाव आलेलं नाही त्यांना कर्जमाफी मिळणार की नाही हे मिळणार हा मोठा प्रश्न आहे. कारण की बरेच सारे शेतकरी मध्ये माझं नाव आलं नाही. ही फक्त 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. एकूण जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. त्यापैकी 22 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा अनुदान मिळणार आणि राज्यातल्या एकूण 32 ते 33 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखांपर्यंत होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या मधलं आहे त्यांचं पहिल्या यादीमध्ये समावेश सरकारने केला. ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे त्यांचेही 2 लाख माफ होणार, पण त्यांचं कर्जची यादी पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे. 17 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलंय आणि अद्यापही त्या 17 लाखामध्ये जर तुमचं नाव आलं नसेल तर बाकीचे अजून 17 लाख शेतकऱ्यांची यादी यायचं बाकी आहे. मग त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणार आहे. नाव येईपर्यंत तुमची वाट बघायची. तरी पण तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नसेल तरी पण तुम्ही काय करा की यादी कुणापर्यंत पोहोचली नसेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जा, आधार नंबर टाकून तुमचं त्या ठिकाणी ऑनलाईनला चेक करा. ऑनलाईनला जर तुमचं सगळी माहिती दिसत असेल तर तुम्ही तुमची केवायसी करून घेऊ शकता. खूप छान सर. अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांची यादी कधी येणार आहे? जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात, रेग्युलर शेतकऱ्यांना राज्य सरकारने 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत सरकारने मंजूर केले. पण अद्यापही त्या शेतकऱ्यांची यादी आली नाही. कारण की जे शेतकरी थकीत आहेत त्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीच्या यादी आलेल्या आहेत. पण रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे, अशी स्वतः काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये रेग्युलर शेतकऱ्यांची 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाची यादी येणार आहे येणाऱ्या 2 दिवसामध्ये. बरं सर. अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, फार्मर आयडी नसेल तर कर्जमाफी मिळणार नाही का? नक्कीच हा खूप मोठा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न आहे. जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा होणार नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळून घ्यायचा असेल, तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले पण तुमच्याकडे फार्मर आयडी नाही तर तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार नाही. आणि यासाठी काय करायचंय, तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुम्हाला ही कर्जमाफी मिळेल. पण ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलंय, ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांनी आपला अगोदर जवळच्या सीएससी केंद्रामधून फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. फार्मर आयडी काढल्यानंतर तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर
तुम्हाला ती केवायसी करायची, नंतर तुम्हाला कर्जमाफी मिळणार. पण फार्मर आयडी शिवाय तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट हा कर्जमाफीसाठी फार्मर आयडी आहे. आपण सर या पहिले बरेच व्हिडिओ घेतले, त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलं की फार्मर आयडी आवश्यक आहे. हो. पण काही शेतकऱ्यांना कामामुळे म्हणा कोणत्या गोष्टीमुळे करण्यात आलं नाही. पण अशा शेतकऱ्यांची समजा धावपळ होते. हो. तर हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांचा सुटला आहे. हो. तर अजून एक प्रश्न आहे सर, जे शेतकरी मयत आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी काय करावे लागेल? हा, आता बऱ्याच सारे शेतकरी असे आहेत की बाबा त्यांचं कर्ज आहे, त्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले, हो ना. पण ते शेतकरी मयत आहेत. मग त्याचे परिवारातील जे सदस्य आहेत किंवा त्यांचे वारस आहेत, हो. ते विचार की सर आमचे वडील मयत आहेत किंवा आमच्या हो ना. कुटुंबातील जे शेतकऱ्याचे नाव जमीन आहे त्यांच्या हो. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले, हो. मग ते मयत आहेत. मग त्यांना कर्जमाफी कशी मिळणार? कारण की ते मयत असल्यामुळे त्यांचा अंगठा तर आपण घेऊन केवायसी करू शकत नाही, KYC होणारच नाही. आणि केवायसी फक्त अंगठ्यावरच आहे. हो. तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल हो. किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी बेसवर केवायसी नाही, हम्म. मग त्या शेतकऱ्याची केवायसी होणारच नाही, कारण हो ना. तो मयत झालेला शेतकरी आहे. हो, हो. मग अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी तुमच्या तहसील मधून तुम्ही ती कर्जमाफी त्यांची मिळवून घेऊ शकता. तर कशी? तर वारसा हक्काची नोंद जी आहे, जे मयत झालेला शेतकरी आहे त्याच्या वारसाला ही कर्जमाफी मिळणार आहे. वारसाची सगळी कागदपत्रे जे काही सरकार सांगेल किंवा तहसीलमध्ये तुम्हाला त्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तहसीलमध्ये जाऊन तुम्ही ती माहिती मिळून घेऊ शकता आणि तशा प्रकारचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन तर मयत झालेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी अशा प्रकारे मिळून घेऊ शकता. अजून काही या मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही अपडेट आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. हो, बरोबर आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सर कमेंट आलत्या, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण हो. घेतला. अजून एक प्रश्न आहे सर, आतापर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादी आल्यात, हो. पण एकूण 56 लाख शेतकऱ्यासाठी पात्र आहेत असं सरकारने म्हणत आहे. मग बाकीच्या याद्या कधी येणार? हा, नक्कीच एकूण 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. हो ना. त्याच्यापैकी 17 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या सरकारने जाहीर केल्या. हो. त्याच्यामध्ये सरकारने डिवाइड केलेत की सरकारने स्वतः सांगितले की कर्जमाफीच्या जसे जसे याद्या व्हायला तसे आम्ही पोर्टलवर अपलोड करत आहेत. बरोबर. आता 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. 56 लाख शेतकऱ्यांसाठी 37,000 कोटींचा निधी राज्य सरकारने प्रस्तावित केलाय. हो. त्याच्यापैकी 23 लाख शेतकऱ्यांना 50 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान भेटणार, जे रेग्युलर आहेत ते, आणि 32 ते 33 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. मग 17 लाख शेतकऱ्यांच्या यादी आल्यात, आणि आता जशी जशी यादी तयार होईल तशी तशी यादी पोर्टलवर अपलोड केली जाईल. आणि जे शेतकरी आयटीआर रिटर्नची फाईल, म्हणजे जे शेतकरी कर भरतात, हो ना, आयटीआर, तर त्या शेतकऱ्यांनाही त्याची यादी बी यायची बाकी आहे. तर ती यादी आल्यावर जशी यादी येईल तशी पोर्टलवर अपलोड होणार आहे. बरं सर, खूप छान सर. अजून एक प्रश्न आहे, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? नक्कीच. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जवळपास जसं जसं यादीमध्ये नाव येईल, आता शेतकरी आपली कर्जमाफीची केवायसी करत आहेत. मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला की सर आम्ही केवायसी केली, मग आता केवायसी केल्यावर आमची कर्जमाफी कधी होणार? कर्जमाफीचे पैसे सरकारच्या माध्यमातून बँकेमध्ये आल्याशिवाय शेतकऱ्याची कर्जमुक्त होऊ शकत नाही, कर्ज खात्यामध्ये पैसे आल्याशिवाय. तर त्यामुळे येणाऱ्या 30 तारखेपर्यंत, म्हणजे 2 दिवस बाकी आहेत, 30 तारखेपर्यंत हे कर्जमाफीचे पैसे ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा होणार. कर्ज खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, आणि त्या शेतकऱ्याचं कर्ज खातं बँकेच्या माध्यमातून पैसे सरकारच्या माध्यमातून आल्यानंतर ते खातं क्लोज होणार. मग आता ते खातं क्लोज झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध आहे. ते कर्ज शेतकरी नवीन कर्ज आपल्या शेतीवर, सातबाऱ्यावरती, शेती पिकावरती क्रॉप लोन म्हणून घेऊ शकतात. खूप छान सर. अजून एक शेवटचा प्रश्न आहे सर, काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असून देखील सुद्धा त्यांना केवायसी होत नाही, मग त्यांनी काय करावे? आता ज्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे, शेतकऱ्याकडे सगळं आहे, फार्मर आयडी आहे, तरी पण त्या शेतकऱ्याला केवायसी करताना अडचण होत आहे किंवा तिथं बॉक्स जो आहे तो टिक होत नाहीये. फार्मर आयडी आहे तरी पण तुमची केवायसी होत नाही, तर तुम्ही काय करा, ग्रीव्हियन्स तुम्ही नोंद करा किंवा तुमच्या तहसीलमध्ये जाऊन त्या संदर्भात ती माहिती घ्या. कारण की फार्मर आयडी आहे तरी पण केवायसी होत नाही, तर या संदर्भात आता आपण तर काही बोलू शकत नाही, कारण की काही त्यासाठी करण्यासाठी काही नाहीच ना. तर त्यामुळे तहसील मधून ती माहिती शेतकरी घेऊ शकतात. बरं सर, खूप छान सर. मला तरी वाटते आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोणताच प्रश्न नसणार आहे, कारण जेवढे शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज केले, कमेंट केल्या, ते सगळे प्रश्न आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केला, आणि त्या सगळ्या प्रश्नांचं जे समाधान आहे तुम्ही देण्याचं सुद्धा खूप छान काम केलं. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण ज्ञानेश्वर सरला या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणूया. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि अशाच योग्य माहितीसाठी आपल्या कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून योग्य आणि अधिकृत माहिती आपल्याला मिळत राहील. तर चला मित्रांनो, धन्यवाद. जय जवान, जय किसान. धन्यवाद.